मी एक डॉक्टर आहे. माझं वय 45 आहे. मला एक 18 वर्षांची मुलगी आहे. जेव्हा तिने कॉलेजला ॲडमिशन घेतलं, त्या कॉलेजमध्ये तिच्यासारखी दिसणारी एक दुसरी मुलगी होती. जेव्हा मी त्या मुलीला पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा मला खूप आश्चर्य वाटले. कारण त्या दोघी जुडवा बहिणींसारख्याच दिसत होत्या. त्यांच्यामध्ये जराही फरक नव्हता. पण माझ्या मनात प्रश्न आला की माझ्या पत्नीने तर एकाच मुलीला जन्म दिला होता. पण जेव्हा मला सत्य माहीत झाले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण माझ्या मुलीचे 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले होते. त्यामुळे सोनालीने आता कॉलेजला ॲडमिशन घेतले आणि त्याच कॉलेजमध्ये एक रागिनी नावाची मुलगी होती. ती पूर्णपणे माझ्या मुलीसारखीच दिसत होती. त्या दोघींमध्ये जराही फरक नव्हता. सर्वांना तर आधी असे वाटत होते की त्या दोघी सख्या जुळ्या बहिणी आहेत. परंतु हळूहळू सर्वांना माहीत झाले. कॉलेजला ॲडमिशन घेण्याआधी त्या दोघी एकमेकांना ओळखतही नव्हत्या. तेव्हा सर्वांना खूप आश्चर्य वाटले. या गोष्टीमुळे त्या दोघींमध्ये घट्ट मैत्री झाली. डॉक्टरांची मुलगी सोनाली स्वभावाने शांत होती आणि रागिनी मात्र स्वभावाने चंचल होती. फक्त स्वभावानेच त्या दोघी वेगळ्या दिसत होत्या आणि त्यांच्यामध्ये सगळ्या गोष्टी सारख्याच होत्या. जर त्यांना सारखी वेशभूषा दिली असती तर त्यांना कोणी ओळखू शकणार नाही, एवढं साम्य त्या दोघांमध्ये होते. हळूहळू ही गोष्ट रागिनीच्या कुटुंबियांनाही कळाली होती. परंतु तिच्या कुटुंबियांनी ही गोष्ट मनावर जास्त घेतली नाही. रागिनीचे वडील वकील होते, तरी त्यांनी ही गोष्ट ऐकून सोडून दिली. कारण ते मुलींना जास्त महत्त्व देत नव्हते. पण दुसरीकडे सोनालीचे वडील डॉक्टर निशांत, त्यांना ही गोष्ट माहिती झाली तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले. कारण त्यांना सोनाली एकुलती एक मुलगी होती. ते तिची खूप काळजी घेत असे. तिच्या छोट्या छोट्या गोष्टी त्या पूर्ण करत असत. तेव्हाच त्यांना शांतता मिळत असे. कारण त्यांची पत्नी सोनालीचा जन्म झाल्यानंतर हे जग सोडून गेली होती. आपल्या मुलीसाठी त्यांनी दुसरे लग्नही केले नाही. त्यांनी सर्व जीव तिच्यात ओतला होता. सोनालीच्या कॉलेजमध्ये आता वार्षिक स्नेहसंमेलन होते आणि नेहमीप्रमाणे डॉक्टर निशांत यांनी तिच्या कॉलेजला हजेरी लावली. तिने आपल्या वडिलांसोबत रागिनीची भेट घेतली. रागिनीने तिच्या वडिलांना हात जोडून नमस्कार केले आणि त्या दोघांमधील ही समानता पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटले. ते रागिनीकडे एकटक पाहू लागले. हे पाहून सोनाली तिच्या वडिलांना म्हणाली, तुम्ही काय पाहत आहात आणि काय विचार करत आहात? ती एकदम माझ्यासारखी. डॉक्टर निशांत रागिनीला पाहून स्तब्ध झाले होते. त्यांना काही सुचत नव्हते. त्यांनी तिला विचारले की तुझे नाव काय आहे? ती म्हणाली, माझे नाव रागिनी आहे. तेव्हा त्यांनी तिला पुन्हा विचारले की तुझे आई वडील कुठे आहेत? ती नाराज होऊन म्हणाली, माझे आई वडील आले नाहीत. त्यांना या गोष्टी अजिबात आवडत नाहीत. त्यानंतर डॉक्टर निशांत त्यांना म्हणाले की जा बेटा आणि कार्यक्रमाचा आनंद घ्या. तेव्हा त्या दोघी एकमेकांचा हात पकडून आपले मित्रमैत्रिणींसोबत निघून गेल्या. त्यानंतर डॉक्टर निशांत कार्यक्रम तर पाहत होते, पण त्यांचं मन तिथे लागत नव्हतं. त्यांचं लक्ष दुसरीकडेच होते. बसल्या बसल्या त्यांना आठवले की आपण रागिनीच्या घराचा पत्ता आणि फोन नंबर तर घेतलाच नाही. आणि तसाही कार्यक्रम संपला होता. सोनाली आणि रागिनीला घेऊन तिच्या वडिलांकडे आली आणि तिच्या वडिलांनी म्हणाले की पप्पा, आपण रागिनीलाही आपल्या गाडीने तिच्या घरी सोडूया. ते म्हणाले, तिला घ्यायला कोणी आले नाही का? तेव्हा सोनाली म्हणाली की तसं नाही, तिचा भाऊ आला असेल, पण मला तिचे घर पाहायचे आहे. तिचे वडील म्हणाले की ठीक आहे. रागिनीचा भाऊ खरोखर मोटरसायकल घेऊन तिथे उभा होता, पण सोनालीने त्यालाही आपल्या गाडीत घेण्यासाठी आग्रह केला आणि मग रागिनी काहीच बोलली नाही. याच बहाण्याने डॉक्टर निशांतला रागिनीचे घर पाहता आले. रागिनीचे घर आल्यावर ती गाडीतून उतरू लागली. तेव्हा डॉक्टर निशांतने तिला विचारले की बेटा, तुझ्या घरात फोन आहे का? तेव्हा ती म्हणाली की घरात नाही, पप्पांच्या ऑफिसमध्ये आहे. तेव्हा त्यांनी तिच्याकडून तिच्या वडिलांचा नंबर घेतला आणि आपल्या डायरीत लिहिला आणि रागिनी त्यांना बाय करून आपल्या घरात निघून गेली. हे दोघे आपल्या घरी निघून आले. पण रात्री झोपल्यावर शेजारच्या वडिलांना झोप येत नव्हती. त्यांच्या मनात सारखाच विचार येत होता की 2 सारख्या वयाच्या मुलींमध्ये एवढी साम्यता कशी राहू शकते. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून त्यांनी रागिनीच्या वडिलांना फोन केला आणि फोन उचलून आधी त्यांना सगळा परिचय दिला.
त्यानंतर तिच्या वडिलांची विचारपूस करू लागले की तुमच्या मुलीचा जन्म 21 मे 2005 मध्ये नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये झाला आहे का? हे ऐकून रागिणीचे वडील त्यांना म्हणाले की हो, तुम्ही अगदी बरोबर सांगत आहात. माझ्या मुलीचा जन्म त्याच दिवशी झाला आहे. हे ऐकून डॉक्टर निशांत चकित झाले आणि मनातल्या मनात विचार करू लागले की त्यांच्या मुलीचाही जन्म त्याच दिवसाचा आहे. आतापर्यंत मी अशा प्रकारच्या घटना गोष्टीमध्ये किंवा पिक्चरमध्ये ऐकल्या होत्या, बघितल्या होत्या. पण प्रत्यक्षात वास्तव जीवनातही असे काही होऊ शकते का? त्याचं मन हे मानायला तयार होत नव्हते, की असे होऊ शकते की एकाच दिवशी दोन मुली, त्याही अगदी सारख्या, वेगवेगळ्या परिवारात जन्माला येऊ शकतात. आता जेव्हापासून त्यांनी रागिणीच्या वडिलांना फोन केला होता आणि त्यांना सत्य माहीत झाले होते, तेव्हापासून ते खूप शांत राहू लागले होते. ते खूप विचार करू लागले, पण कोणत्याही निष्कर्षापर्यंत ते अजूनही पोहोचले नव्हते. दुसरीकडे रागिणीही या गोष्टीपासून अज्ञान होती. तिला आपल्या वडिलांचे दुःख आणि काळजी समजत होत नव्हती. पण एके दिवशी आपल्या वडिलांना मिठी मारून ती म्हणाली की पप्पा, माझ्याकडून काही चूक झाली आहे का? त्यावर ते म्हणाले की नाही बेटा. मग ती त्यांना म्हणाली की मग तुम्ही एवढे शांत शांत का राहतात? माझ्याशी बोलत का नाही? तुम्हाला असे पाहून मला चांगले वाटत नाही. त्यांनी हसून आपल्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवला आणि तिला म्हणाले की रविवारी रागिणीला आपल्या घरी बोलावून घे. आपण सर्व मिळून कॅरम खेळूया. हे ऐकून सोनालीला खूप आनंद झाला. पण तिच्या वडिलांच्या मनात काही वेगळेच होते. त्यांना काहीतरी निरीक्षण करायचे होते. रविवारच्या दिवशी गाडी घेऊन सोनाली आपल्या मैत्रिणीला घ्यायला गेली आणि डॉक्टर निशांत त्यांची वाट पाहत गार्डनमध्ये फिरत होते. आता बराच वेळ झाला होता, पण सोनाली अजून रागिणीला घेऊन घरी परतली नव्हती. त्यानंतर काही वेळाने त्यांना गाडी येताना दिसली, पण त्या गाडीत सोनाली एकटीच होती. रागिणी तिच्यासोबत आली नव्हती. तिच्यासोबत तिची दुसरीच मैत्रीण आली होती. पण सोनालीला ही गोष्ट माहीत नव्हती की तिच्या वडिलांच्या मनात काय चाललं आहे. ती तिच्या वडिलांच्या जवळ गेली आणि त्यांना म्हणू लागली की चला आता कॅरम खेळूया. स्वाती कॅरम खेळण्यात खूप तरबेज आहे. स्वातीला पाहून डॉक्टर निशांत काही बोलू शकले नाही आणि हळूच आपल्या मुलीला म्हणाले की ती तुझी मैत्रीण कुठे आहे? रागिनी, ती येणार होती ना, ती का नाही आली? तेव्हा सोनाली तिच्या वडिलांना म्हणाली की तिला कॅरम खेळण्यात रस नाही. डॉक्टर निशांत खूप नाराज झाले, पण नाही आपल्या मुलीसोबत कॅरम खेळू लागले. आपल्या मुलीसोबत खेळता खेळता त्यांचा मूड ठीक झाला. असेच एके दिवशी योगायोगाने रागिणी स्वतः आपल्या भावासोबत डॉक्टर निशांतच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचली. तिचा चेहरा सुजला होता. तिची दाढ दुखत होती. तिला पाहून त्यांना खूप आनंद झाला, कारण त्यांना तिचे निरीक्षण करायचे होते. कारण त्या दिवशी त्यांना या गोष्टीत यश मिळाले नव्हते. त्यांनी हर्ष इलाज केला आणि सोबतच हेही निरीक्षण केले की तिचे मागचे दोनच दात आहेत. घरी गेल्यावर सकाळी उठून त्यांनी सोनालीच्या दातांचे निरीक्षण केले आणि ते पाहून ते आश्चर्यचकित झाले की सोनालीचे मागचे दोनच दात होते. आता त्यांना पक्का विश्वास बसला होता की सोनाली आणि रागिनी ह्या दोघी सख्ख्या बहिणी आहेत. त्यांच्यासोबत नक्कीच कोणीतरी काहीतरी केलं असेल, म्हणून त्या एकमेकांपासून वेगळ्या झाल्या असतील असं त्यांना वाटू लागलं. कदाचित त्यांच्या एका मुलीला कोणीतरी चोरले आहे. काहीतरी घडलं असणार. कारण जेव्हा त्यांच्या पत्नीला दिवस गेले होते त्यावेळी ते परदेशात गेले होते आणि जेव्हा त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते तेव्हाच ते घरी परत आले होते. यामागील सत्य जाणण्यासाठी ते नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये गेले. त्यांनी तिथे सर्व प्रकारची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. तेथील सर्व रेकॉर्ड पाहिले, पण त्यात त्यांना एकच अपत्य आहे असे दाखवले जात होते. थोड्या वेळानंतर त्यांनी असा विचार केला की रागिणीचा रेकॉर्ड चेक करावा. आधी तर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना नकार दिला, परंतु तेथील एक डॉक्टर त्यांच्या ओळखीचे होते, त्यामुळे ते रागिणीचा रेकॉर्ड पाहू शकले. तिच्या रेकॉर्डमध्ये 2 जुळ्या मुले असल्याचा रेकॉर्ड लिहिला गेला होता. त्या दोघांमध्ये एकाचे वजन जास्त तर एकाचे कमी होते. हे पाहून विचार करू लागले की दोघींच्या वजनामध्ये एवढा फरक का होता आणि जुळ्या मुलींचे वजन तर इतर मुलांपेक्षा थोडे कमीच असते, तर एकाचे वजन एवढे नॉर्मल का होते? त्यांनी सर्व रेकॉर्ड तपासून पाहिले
आणि आपल्या घरी निघून आले. पण अजूनही त्यांच्या शंकेचे निरसन झाले नव्हते. घरी येऊन ते विचार करत होते की जर सोनाली रागिणीची बहीण आहे तर मग माझा मुलगा कुठे राहत आहे. आता ते रात्रंदिवस हा विचार करू लागले. रागिणी सोनाली भेटण्यासाठी नेहमी येत असे आणि तिला खूप आनंद होत असे. एके दिवशी डॉक्टरांनी त्या दोघींचे रक्त चेक केले. त्यांच्या हातापायाचे ठसे घेतले आणि एक्सरे काढले. अनेक प्रकारच्या चाचण्या केल्या. सोनाली रागिणीला म्हणाली की पप्पा आपल्याला काय यासाठी तपासत आहेत की त्यांना पाहायचे आहे की आपल्याला काही आजार तर नाही ना. त्यांना हे सर्व करायला खूप छान वाटते. डॉक्टर प्रशांतने त्यांच्या जेवढ्याही चाचण्या केल्या त्यामध्ये असे निदर्शनास आले की त्या दोघी सख्ख्या जुळ्या बहिणी आहेत. त्यांच्या आता द्विधा मनस्थिती झाली होती. आत्ता त्यांना हे कळाले होते की त्या दोघी बहिणी आहेत. पण त्यांच्यापुढे एक मोठा प्रश्न उभा होता की मग त्यांचा मुलगा कुठे आहे. ते विचार करू लागले की कुणीतरी मुलं बदललेली आहेत. पण असे का केले होते. मुलांना का बदललेले होते असा प्रश्न त्यांच्या डोक्यात फिरत होता. आणि सोनाली तर एक सुदृढ बाळ होती. मग तिला असे बदलण्यात आले का. त्या विचारात बसलेच होते तेवढ्यात त्यांचा एक मित्र त्यांच्याजवळ आला आणि त्यांना विचारू लागला की तू काय करत आहेस. कसला विचार करत आहेस. कोणती महिला आपल्या बाळाला कोणकोणत्या कारणास्तव दुसऱ्यासोबत बदलते. त्यांचा मित्र हसून त्यांना म्हणाला की आपल्या भारतीय संस्कृतीत सगळ्यात आधी तर आपल्या मुलांसाठी असे केले जाते. एवढं ऐकून डॉक्टर निशांतने त्याच्या मित्राला थँक्यू म्हटले आणि म्हणाले की तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. आणि अचानक त्यांना आठवले की जेव्हा ते रेकॉर्ड पाहण्यासाठी गेले होते त्या रेकॉर्डमध्ये मुलगा नावावर काट मारून मुलगी असे लिहिले होते. आता त्यांना पूर्णपणे विश्वास बसला होता की काहीतरी चुकीचं झालं आहे. मुलांमध्ये कुणीतरी फेरफार केला होता. रागिणीचे वडील एक प्रतिष्ठित वकील होते. त्यांच्याकडे पैशांची काहीच कमी नव्हती. मग त्याने असे का केले. आता एके दिवशी डॉक्टर निशांत रागिणीच्या घरी न सांगताच गेले. त्यावेळी सगळेजणच घरीच होते. त्यांना पाहून रागिणी त्यांना विचारू लागली की अंकल सोनाली का आली नाही. तेव्हा ते तिला म्हणाले की बेटा मी घरून आलो नाही. मी माझ्या हॉस्पिटलमधून इथे आलो आहे तुझ्या हातचा नाश्ता करण्यासाठी. हे ऐकून सर्वजण हसू लागले. रागिणीचे वडील त्यांना म्हणाले की तुम्हाला जे हवं ते सर्व काही मिळेल. आता रागिणीची आई तिथे येऊन बसली. डॉक्टर साहेबांनी अचानक त्यांना विचारले की या दोघांमधून जुडवा कोण आहे. हा प्रश्न ऐकून रागिणीची आई चकित झाली आणि रागिणीला हे ऐकून आश्चर्य वाटले. कारण तिने सोनालीला कधीही आपल्या जुडवा भावाबद्दल काही सांगितले नव्हते. रागिणीचे वडील त्यांना म्हणाले की रागिणी आणि आरव दोघे माझी जुडवा मुले आहेत. डॉक्टर साहेब आरव कडे एकटक पाहत होते कारण तो दिसण्यात डॉक्टर निशांत सारखाच होता. त्यांच्या मनात एक लहर आली आणि ते म्हणाले की वकील साहेब लोक किती विचित्र आहेत की मुलांसाठी पोरांची अदलाबदली करतात. त्यांना पोरांची अदलाबदली करताना जराही शरम वाटत नाही. मुलांसाठी लोक दुसऱ्यांचे मुलं चोरतात. रागिणीच्या वडिलांना काही कळत नव्हतं की ते कशाबद्दल बोलत आहे. ते फक्त त्यांच्या गोष्टींना होकार देत होते आणि म्हणाले की या जगात काहीही होऊ शकतं. तेव्हा डॉक्टर साहेब म्हणाले की होऊ शकत नाही असे झाले आहे. आमच्याकडे एक केस अशी आहे की त्या नवरा बायकोला मी पोलीस स्टेशनला जमा करू शकतो. तुरुंगात पाठवू शकतो. माझ्याकडे संपूर्ण पुरावे आहेत. हे ऐकून रागिणीच्या आईला शॉक बसला आणि वकील साहेब आश्चर्याने ते सर्व ऐकत होते. पुढे डॉक्टर साहेब म्हणाले की मी असे काही करणार नाही. आणि एवढे बोलून तिरप्या नजरेने त्यांनी रागिणीच्या आईकडे पाहिले. ती थरथर कापत होती. डॉक्टर निशांत तिथून गेल्यानंतर वकील साहेब त्यांच्या पत्नीला म्हणाले की डॉक्टर साहेब अशा प्रकारे बोलत होते की जसे ते आपल्याला उद्देशून बोलत आहे. पतीच्या तोंडून हे शब्द ऐकून ती अजूनच घाबरली आणि तिला आता कळून चुकले होते की डॉक्टर साहेब तिलाच उद्देशून बोलत आहे. तिला तिचा भूतकाळ आठवू लागला. लग्नाआधी ती खूप चंचल स्वभावाची होती. पण वकील साहेबांशी लग्न केल्यानंतर तिच्या जीवनातील आनंदच गेला होता. कारण वकील साहेबांचा स्वभाव थोडा विचित्र होता. त्यामुळे ती खूप वेळ शांत राहू लागली. कितीतरी वेळा तिला असं वाटत होतं की सर्व काही सोडून आपल्या माहेरी निघून जावं. पण प्रत्येक वेळी तिच्या आई तिला समजावून सासरी पाठवून देत असे
जेव्हा पहिल्यांदा तिला मुलगी झाली होती त्यावेळी तिचा पती खूप नाराज होता आणि रागातही होता. मुलीला जन्माला घातलंस या कारणावरून तिचा पती तिला त्रास देऊ लागला. ती एकटी बसून रडत असे आणि तिला खूप वाईट वाटत होतं. तिच्या दुसऱ्या प्रसूतीदरम्यानही तिला 2 जुळ्या मुली झाल्या. हे पाहून ती खूप नाराज झाली आणि तिला आता काळजी वाटू लागली. त्यामुळे तिच्यासोबत तिची बहीण होती. ती तिच्या बहिणीकडे अपेक्षेच्या नजरेने पाहू लागली. तिच्यावर जणू काही दुःखाचा डोंगरच कोसळला होता. ती तिच्या बहिणीला म्हणाली की, ताई काहीतरी कर, ते ही गोष्ट सहन करणार नाही. एवढे बोलून ती बेशुद्ध झाली. तिचं दुःख तिच्या बहिणीकडून पाहावे असे झाले. ती अशिक्षित होती, पण आपल्या बहिणीसाठी तिला जे योग्य वाटले ते तिने केले होते. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा तिने पाहिले की वकील साहेब खूप आनंदी होते. त्यांना आनंदित पाहून तिला खूप आश्चर्य वाटले. तिला असे वाटले की मी स्वप्न तर पाहत नाही ना, मी माझ्या पतीला ओळखण्यात चूक केली आहे असे तिला वाटू लागले. तेवढ्यात वकील साहेब म्हणाले की मी माझ्या मुलाला मोठा अधिकारी बनवेल. हे ऐकून ती सुन्न झाली आणि वकील साहेबांनी त्या मुलाला तिच्या जवळ दिले. ती आश्चर्याने आपल्या बहिणीकडे पाहू लागली आणि थोड्या वेळात वकील साहेब तिथून निघून गेले आणि तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिने आपल्या बहिणीचे खूप आभार मानले. तिची बहीण तिला सांगू लागली की एका डॉक्टरला मुलगा झाला होता, मी त्याला बदली करून आणला आहे. ती एकच तर होती, पण या गोष्टीचे दुःख तिलाही वाटत होते. भूतकाळाचा विचार करूनही ती शांत झाली होती. रागिनी आणि तिचा मुलगा दोघेही तिला विचारपूस करू लागले की आई तुला काय झालं आहे, तुला बरं वाटत नाही का? तिने एक मोठा श्वास घेतला आणि त्यांना म्हणाली की काही नाही, मला फक्त एकटा सोडा. रागिनी तिला म्हणाली की आई जेवण कर, पण ती म्हणू लागली की मला भूक नाही आणि आपल्या रूममध्ये झोपण्यासाठी निघून गेली. ती झोपायला तर गेली होती, पण तिला झोप कुठे येत होती. तिला तर रडू येत होतं. रडू लागली ती, कारण आपल्या केलेल्या अपराधाबद्दल तिला फार वाईट वाटलं. तिला असे वाईट वाटू लागले की मी माझ्या स्वार्थासाठी दुसऱ्या आईच्या कुशीतून तिचा मुलगा हिसकावून आणला आहे. मी खूप मोठा अपराध केला आहे आणि आयुष्यभर या ओझ्यासकट ती जगत होती. दुसऱ्या दिवशी रागिणीची आई तिच्यासोबत जवळ शेजारच्या घरी गेली आणि डॉक्टर साहेब भेटले. तिला तिथे पाहताच डॉक्टर निशांत म्हणाले की या मला माहीतच होते की तुमच्यापैकी कोणीतरी एकजण भेटायला नक्कीच येणार आहे आणि याच कारणामुळे माझं हॉस्पिटललाही गेलो नाही. तुमच्या येण्याचे कारण काय आहे? ती एखाद्या अपराध्यासारखी खाली मान घालून उभी होती आणि अचानक रडू लागली. डॉक्टरांनी म्हणाले की डॉक्टर साहेब मी तुमचा अपराधी आहे. मी खूप मोठा गुन्हा केला आहे. मला खूप मोठी शिक्षा व्हायला हवी. मी माझ्या स्वार्थासाठी तुमच्यापासून तुमच्या मुलाला दूर केलं आहे. परंतु माझा विश्वास करा की मी हे पाऊल उचलण्याचे कारण माझे पती होते. त्यांना नेहमीच मुलींचा तिरस्कार होता. मला मुलगी झाली होती त्यामुळे त्यांच्या भीतीने मी मुलांची अदलाबदली केली होती. मला माफ करा. सोनाली माझीच मुलगी आहे आणि आरव तुमचा मुलगा आहे. मला माझी मुलगी द्या आणि तुम्ही तुमचा आरोप परत घ्या. या अपराधाबद्दल मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे. आता मला माझ्या पतीची भीती नाही. असे समजा भीती तर आहे, पण ते दुःख सहन करण्याची शक्ती माझ्यात आली आहे. सोनालीने त्या दोघांमधील सर्व बोलणे ऐकले. ती धावतच आपल्या वडिलांजवळ आली आणि त्यांच्या पायावर पडून म्हणायला लागली की मी तुम्हाला खूप त्रास दिला बाबा. आणि ती रडू लागली. तिला असे पाहून डॉक्टरही भावूक झाले. या परिस्थितीत तर त्यांनी कधी कल्पना देखील केली नव्हती. त्यांनी तिला जवळ घेतले आणि म्हणाले की तू कॉलेजमधून केव्हा आली? आणि तिला म्हणू लागले की मुले आपल्या वडिलांचे पाया पाडत नाही का? तू का रडत आहे? बाळा तुझ्याशिवाय तर माझे जीवन व्यर्थ आहे. ते तिला समजावतात आणि तिला जवळ घेऊन डॉक्टर म्हणाले की तू तर आमच्या आयुष्याचा भाग आहे. माझं काळीज आहे. तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही. आरवला घेऊन मी काय करू? तू माझी सोनाली आहे, माझी मुलगी आहे. एवढे बोलून त्यांनी तिला मिठी मारली आणि तिला म्हणाले की आपण हे शहर सोडून देऊ आणि दुसरीकडे राहायला जाऊ. मी राक्षस नाही की तुला अशा ठिकाणी सोडून जाईल जिथे मुलींचा कंटाळा केला जातो, मुलींची भीती वाटते.
तू माझा मुलगा आणि मुलगी दोन्ही आहेस. सोनाली म्हणाली, नाही पप्पा. माहीत आहे की तुम्ही मला असुरक्षित पाहू शकत नाही. पण मी एवढी स्वार्थी नाही. आजपर्यंत तुमच्याकडून मला खूप प्रेम मिळालं आणि मला ते कायमचंच टिकवायचं आहे, पुरवायचं आहे. मी तुम्हाला मुलापासून वंचित ठेवू शकत नाही. असे बोलताच त्यांनी तिला शांत केले आणि म्हणाले की तू जास्त समजदार झाली आहे आणि खूप बोलू लागली आहे. रागिणीच्या आईने सोनालीला पाहून शरमेने त्याने आपली मान खाली घातली आणि तिला जवळ घेण्याचे धाडसही तिच्यात राहिले नव्हते. ती सोनालीला जवळही घेऊ शकली नाही आणि डॉक्टर साहेबांना म्हणाले की मी तुमच्यासारख्या देव माणसासोबत खूप चुकीचं केलं आहे. मी तुमची अपराधी आहे. तुम्हाला वाटेल ती शिक्षा मला द्या. आणि एवढे बोलून ती रडू लागली. तेव्हा डॉक्टर निशांत तिला म्हणाले की मला तुम्हाला शिक्षा करायची नाही. भीती तर तुम्हाला केव्हाच वाटायला हवी होती, जेव्हा तुम्ही स्वार्थापोटी मुलांची अदलाबदली केली होती. मला माझी मुलगी माझ्या प्राणापेक्षाही जास्त प्रिय आहे. तुम्हाला तुमची चूक समजली आहे. मला यातच आनंद आहे. आणि हो, यापुढे तुम्ही हे सदस्यच राहू द्या. तुम्हाला तुम्हाला घरी जाऊन सर्व काही खरं सांगण्याची गरज नाही. तिने डॉक्टर साहेबांचे आभार मानले आणि तिथून निघून गेली. तर मग मित्र-मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? हे खरंच रहस्य करायला हवं होतं का? खरं काय आहे ते कळायला हवं होतं का? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.